आ प्रभूला कोटी कोटी धन्यवाद. खरंच वाटते का की मी प्रभूला धन्यवाद द्यावं, मी प्रभूची स्तुती करावं आणि मी प्रभूची आराधना करावं? हो. ज्यावेळेस आपल्याला वाटतं, हो प्रभू, मला खूप त्रास होत आहे, मी विकनेसपणा माझ्यामध्ये आलेला आहे आणि मी खूप बेचैन अवस्थेत आहे आणि मला आता काही समजत नाही. प्रियानो, प्रभूचे पवित्र लेकरांनो, खरंच पवित्र आत्मा असा महान आहे. तो आपल्या मनाला नवीनीकरण करतो आणि तो आपल्याला मदत करतो. तो आपल्याला त्या परिस्थितीतून ओर येण्यासाठी तो सहाय्य करतो आणि माणसाला उत्तेजित करतो आणि तो प्रेरणा देतो आणि आपण त्याची विनंती करण्यास आपण तयार आहोत. दुखावलेलं मन असेल, त्रास असेल, प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आपल्याला त्याची जाणीव करणारा तो परमेश्वर आहे. म्हणून आपणास त्याच्या वचनाकडे विपुल असं लक्ष लावण्याची गरज आहे. आणि तो सांगतो, ज्यावेळेस तुम्ही माझ्या वचनाकडे लक्ष द्याल त्यावेळेस मी तुमच्यातले प्रत्येक विकार बंधने मी काढेल आणि ते तुम्हाला मजबूत करेल वचन. हो, बरोबर आहे. परमेश्वर म्हणतो ते आणि ते खरंच होईल का? आपण त्यांना पाहिलं पाहिजे. त्यासाठी आपण त्या प्रभूकडे काय केलं पाहिजे? त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःची माझी प्रार्थना केली पाहिजे, त्याला विनंती केली पाहिजे. म्हणून आपण लक्षात घेऊ, जर इच्छा असेल तर तुमची, पहा स्तोत्रसंहिता 38:22 मध्ये आपण पाहू आणि मग आपण त्याला सहाय्यता मागतो, हे आपल्याला दिसून येतं. हालेलुया. हे प्रभू माझ्या उद्धारा, या ठिकाणी दावीदराजे सांगतात, हे प्रभू माझ्या उद्धारा मला सहाय्य करण्यास तोरा कर. ज्यावेळेस आपण खचलेला असतो ना, त्यावेळेस आपण परिस्थितीत असतो ना, त्यावेळेस आपण आजारामध्ये असतो, त्यावेळेस प्रत्येक मार्गबंधने तयार होतात आणि मार्ग सापडत नाहीत. त्यावेळेस काय वाटतं? वाटतं का मला सहाय्य करा? नाही. वाटतं का प्रभू तू माझा उद्धार करतायस? नाही. पण दावीद राजा म्हणतात की हे प्रभू माझ्या उद्धार मला सहाय्य करण्यास तोरा कर. आणि तेच वचन स्तोत्रसंहिता 38 आणि आपण 3 मध्ये पाहतो. त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा स्पष्टपणे सांगतो की तो त्या ठिकाणी त्या भावाला असं सांगितलं जातं की त्याचा आत्मा त्यांना तयार करतो की त्याच्या योजना आणि त्याच्या मनातलं दुःख बाहेर काढण्यासाठी आणि तो कबूल करण्यासाठी. त्याची चूक त्याला दर्शवतो आणि परमेश्वर आणि त्या पवित्र आत्म्यापुढे, जर खरं तुम्ही खचलेले आहात का, जर तुम्ही निराश आहात का आणि तुम्ही क्षीण झालेले आहात का, की ते आरोग्यासाठी असे ना, मानसिक डिप्रेशन आहे का, त्यावेळेस आम्हास प्रार्थना विनंती करण्याची गरज आहे. आणि ते
ते पवित्र वचन आम्हाला प्रार्थना विनंती करण्यास तयार करतं, ज्यावेळेस आपण ते वचन पाहतो त्यावेळेस. म्हणून प्रत्येक परिवाराला परमेश्वर सांगतो की माझ्या वचनाकडे कान लाव आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे. आणि आपण त्याच्या वचनाकडे कान लावणारे आणि आपण लक्ष देणारे बनले पाहिजे. प्रार्थना करणारा येतो, प्रार्थना करतो, संदेश देणारा येतो, संदेश देतो, परमेश्वर त्याला पाठवतो. आणि थोडंफार एका दिवसापुरतं, 5 दिवसापुरतं, 4 दिवसापुरतं उत्तेजन भेटतं आणि पुन्हा आपली परिस्थिती तशाला तसे व्हायला तयार होते. मग भावांनो, आपल्याला काय केलं पाहिजे? तर आपल्याला सूत्रसंहिता 38:3 नुसार आपण परमेश्वराकडे विनंती केली पाहिजे आणि तो परमेश्वर त्या विनंतीला उत्तर देतो. हे प्रभू, तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिलेलं नाही. माझ्या पापामुळे माझ्या अस्थित स्वस्थता नाही. हालेलुया. अशी परिस्थिती उद्भवलेली दिसत आहे का? असं मनाला वाटते का की हा भाऊ म्हणतो की तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिलेलं नाही आणि माझ्या पापामुळे माझ्या अस्तित्व स्तोत्रता राहिले. खरंच मला ते सांगणं गरजेचं आहे. खरंच मला ते कबूल करणं गरजेचं आहे की प्रभू, तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी काय राहिलेलं नाही? आरोग्य राहिलेलं नाही. हालेलुया. आणि माझ्या पापामुळे माझ्या अस्तित्व स्वास्थ्यता नाही. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण प्रभूपुढे नम्रपणे कबूल करतो आणि प्रभूला सांगतो की प्रभू, माझं कुठंतरी चुकलेलं आहे म्हणून हे सर्व काही होत आहे. इयोबाने असंच मला वाटतं की इयोबाने सुद्धा प्रभूकडे विनंती केली, तुझा काही दोष नाही, माझाच दोष आहे. आणि मग परमेश्वराने त्याच्यावर विपुल अशी प्रीती केली. आणि ज्यावेळेस आपण प्रभूकडे विनंती करतो त्यावेळेस प्रभू परमेश्वर आपल्या विनंतीला पूर्णपणे उत्तर देतो, हे आपण पाहतो. जर तुमची इच्छा असेल तर ओके. जर तुमची इच्छा असेल तर आपण त्या उत्तराकडे लक्ष देऊ. आणि खरंच तो परमेश्वर किती महान आहे की त्या परमेश्वराने आपल्या प्रभूने आपल्या प्रार्थनेला हक्क दिली आणि उत्तर पण स्वतःहून तो देतो, हे आपण जाणलं पाहिजे. खरंच आहे का? मी खरंच प्रार्थना केली आणि परमेश्वराने मला उत्तर दिली का? आणि परमेश्वर मला त्या माझ्या विनंतीला उलगडा करतो का? हे पाहणं गरजेचं आहे. आणि ते आपण पाहू. नीतिसूत्रे त्याचा 1 अध्याय आणि 23 वचन आपण पाहू आणि परमेश्वर त्याचा उलगडा करेलच. आणि परमेश्वरला धन्यवाद देऊ की पहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्या ठाई करेन. मी आपली वचने तुम्हाला कळवीन. हालेलुया. परमेश्वर किती महान आहे, किती पवित्र आहे. तो आपल्यामध्ये कार्य करणारा आहे आणि तो म्हणतो की तू खचू नको, तू धीर धर. तो तुझ्या पापाची तू कबुली माझ्या पुढे देत आहेस आणि तुला समजून येत आहे की तुझ्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारचं आरोग्य राहिलेलं नाही आणि ते तुझी चूक तुला दर्शवून देत आहे आणि ते माझ्या पुढे सरळ तू मांडत आहेस, म्हणजे मला तुला उत्तर द्यावंच लागेल. आणि परमेश्वराचा आत्मा म्हणतो, तो हाक देतो आणि तो म्हणतो, माझ्या मुला, पहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्या ठाई करेन की जे आज
हाक मारत आहेत आणि मी आपली वचने तुम्हाला कळवीन आणि त्या वचनाच्या द्वारे सार्वभौम आरोग्य, समृद्धी, शक्ती, सर्व विपुल कार्य तुम्हाला लाभेल. म्हणून लूक 4:4 मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, प्रभूने स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे आपल्या विनंतीला, की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिलेले आहे. हालेलुया. परमेश्वर प्रत्येक शब्दाचा उलगडा त्याच्या वचनाच्या द्वारे करून ज्ञानाने आणि बुद्धीने आणि सामर्थ्याने भरतो. आणि जर मी म्हणेल की हे प्रभू माझ्या उद्धारा मला सहाय्य करण्यास त्वरा कर, तर निश्चितच तो प्रेमळ परमेश्वर, प्रेमळ प्रभू तो सहाय्य उत्तर देऊनच करतो. जर प्रभूला धन्यवाद. जर तुम्ही खचलेले असाल आणि त्याच्या प्रभूच्या सानिध्यामध्ये असाल आणि खरंच तुम्ही विनंती करत असाल आणि खरंच त्याच्यामध्ये तुम्ही रमण्याची तयारी करत असाल, तर तुम्ही त्याच्या वचनाकडे लक्ष द्या आणि पहा, तो तुम्हाला विपुल फळ फलित करतो. आणि तो म्हणतो की मी पहा आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्या ठायी करेन आणि मी आपली वचने तुम्हाला कळवीन. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा वर्षाव आपल्यावर होतो, त्यावेळेस ती वचने स्पष्टपणे आपणास काय बोलत आहेत ते आत्म्याच्या प्रेरणेने कळायला लागतात आणि आपण एक फलित बनतो. आणि मग तो उद्धारक परमेश्वर सहाय्य करण्यास तयार होतो आणि वचनाच्या द्वारे सर्व काही विपुलपणे मिळायला तयार होतो. आणि मग पुन्हा परमेश्वर म्हणतो, अरे माझ्या मुला. अनुवाद 28 मध्ये आपण पाहतो, एका ठिकाणी वचन सांगले 3 मध्ये, माझ्या मुला तू आत येशील तर आशीर्वादित आहेस आणि बाहेर जाशील तरी पण आशीर्वादित आहे. प्रत्येक शब्दामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्य आहे आणि प्रत्येक वाक्यामध्ये परमेश्वराचा गौरव आहे. म्हणून आम्हास त्याच्या वचनाकडे परिपूर्णरित्या लक्ष देऊन त्याच्याशी मैत्रीचं नातं ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आजचं मैत्रीचं नातं आणि परमेश्वराची खचलेल्या लोकांवरचं प्रेम आज त्यांनी सांगितलेलं आहे. देव खरंच जो खचलेले आहेत त्यांना सांभाळलेला आहे या वचनाच्या द्वारे. परमेश्वर आपल्या जीवनात विपुल असं कार्य करो. आणि ह्या गीताच्या या वचनाच्या नंतर, या प्रस्ताविकाच्या नंतर आपण गीताकडे जाऊ आणि प्रभूला धन्यवाद देऊ आणि पुन्हा आपण वचनामध्ये सामील होण्यास तयार होऊ. आमेन.